अरे अरे माणसा तू येडा की खुळार, देवा पुढ माणूस पाला पाचोळा रे, देवा पुढे माणूस पाला पाचोळा रे. अरे अरे माणसा तू येडा की खुळा रे, देवा पुढे माणूस पाला पाचोळा रे. घडीभर नाही कोणाचा भरोसा, तुला कोण देई मनाचा दिलासा, तुला कोण देई मनाचा दिलासा. नमस्कार, मी सुवर्णा, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. पहा ना, कोण कोणाला दिलासा देणार, कारण इथं दिलासा देणारे कोणीच नाही. कारण समाजात आपण पाहतो हा मनुष्य एकमेकाचे पाय खेचत असतो. लोक काय म्हणतील या एका वाक्यावर आपण बरेच अडून राहिलेलो असतो आणि कोणीच इथं कोणाला दिलासा देणारे नसतात. पहा ना, आपण पाहतो समाजात की आपण कोणावर विश्वास ठेवायचा, कोण काय सांगतंय म्हणून तिकडे लक्ष द्यायचं का, मग आपली सगळी बुद्धी तिकडे खर्च करायची का. कोण कोणत्या पात्रतेचं आहे, कोणाची किती पात्रता आहे, कोणाची किती बुद्धी आहे हे ठरवणंसुद्धा गरजेचं आहे आणि त्याच्यानुसारच ऐकणं पण महत्त्वाचं आहे. पण पहा ना, या समाजात अशीच प्रवृत्ती वाढत चाललेली आहे की कोणीतरी काहीतरी आपणाला सांगतं आणि आपण काय करतो, पाठीमागे जातो 2 पावलं. आपली कुवत काय आहे हे माहीत असतानासुद्धा कोणीतरी येऊन सांगतं आणि आपला पाय मग पाठीमागे खेचत असतो. पण आपली बुद्धी आपण पारखणं गरजेचं आहे आणि मग त्याच्यानुसारच आपण आपलं आचरण किंवा आपलं कार्य करणं गरजेचं आहे. पहा ना, एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छिते. कावळ्याची अंडी होती, म्हणजे कावळ्याच्या घरट्यामध्ये कावळ्यांची अंडी होती आणि त्याच अंड्यामध्ये गरुडाचं एक अंडं असतं. त्या अंड्यातून कावळ्याची पिल्लं बाहेर येतात आणि त्याच्यासोबत मग गरुडाचं पिल्लूसुद्धा बाहेर येतं. आणि होतं काय, मग त्या पिलांबरोबर हे गरुडा जे असतं ना, गरुडाचं पिल्लं ते सुद्धा वावरायला लागतं. कावळ्यांचा पिल्लांचा रंग काळा असतो, गरुडाचा रंग थोडा वेगळा असतो. त्यामुळे गरुड सर्व पिल्लांच्याकडे पाहतो आणि तो म्हणतो, माझाच रंग कसा वेगळा आहे, ही सगळी तरी पिल्लं काळी आहेत. स्वतःच आपला तो पुटपुटतो. आणि याच्यानंतर होतं काय, मग हा गरुडाचं पिल्लं कावळ्याच्या पिलासोबत वाढायला लागतं. त्यांच्या पद्धतीनंच म्हणजे त्याचं राहणीमान, त्याचं वागणूक चालू असतं. मग कावळ्याची पिलं चोची मारून जसं ते किडा पकडतात ना, तर त्या पद्धतीनं तो सुद्धा किडे पकडायला लागतो. त्याच्यासोबतच वाढत असतं ते. त्यामुळे त्यांचे संस्कार याच्यावर होत असतात, गरुडावर. आणि एक दिवस काय होतं, गरुडाला असं दिसतं की एक आकाशातून गरुड चाललेला आहे, उंच असा वरून उडत चाललेला आहे. आणि गरुड तो पाहतो ते गरुडाचं पिल्लं, आणि ते गरुडाचं पिल्लं त्या कावळ्याच्या पिल्लांना म्हणतं, आपणाला पण असं एवढ्या उंचावर उडता येईल का रे. कावळ्याची पिल्लं म्हणतात, आपणाला ते शक्यच नाही, कारण गरुडाची झेप ही उंचच असते. आपण कावळे आहोत, आपणाला एवढं इतका उंच नाही उडता येत. कारण गरुड जो आहे त्याला आयुष्य असतं 75 वर्षाचं आणि आपणाला अवघं आयुष्य 10 ते 15 वर्षाचं आयुष्य आहे. अशा पद्धतीनं ती पिलं त्या गरुडाला सांगतात. तरीसुद्धा गरुडाच्या मनात सारखं वाटत असतं की आपणाला त्याच्यासारखं उडता आलं पाहिजे, सारखं त्याला वाटायचं. पण त्या गरुडाच्या पिलानं कधी प्रयत्न केला नाही. कारण का, कारण हे कावळ्याची पिलं सारखी त्याला सतत सांगायचीत ना, आपण कावळ्याची पिलं आहोत, आपण गरुड नाही आहे आणि मग आपणाला अशा पद्धतीनं असंच राहावं लागतं, अशाच पद्धतीनं आपल्याला आपलं भक्ष्य पकडावं लागतं. सारखं सतत ती कावळ्याची पिलं त्या गरुडाला सारखं सांगत असतात. आणि मग होतं काय, त्याच्यामुळे हे गरुडाचं पिल्लं कधी प्रयत्नच करत नाही उडण्याचा. का, कारण त्याच्या मनावर बिंबवलेलं असतं ना, आपण कावळा आहोत, आपल्याला फारसं त्याच्यासारखं उडता येत नाही. कारण गरुड जो आहे उंच उंच भरारी घेत असतो
अगदी वादळाच्या सुद्धा वरती तो भरारी घेतो, हे त्या गरुडाच्या पिल्लानं निरीक्षण केलेलं असतं. मी एवढ्या उंच तो भरारी घेतो, पण आपणाला का भरारी घेता येत नाही, हा प्रश्न सारखा त्याच्या मनाला टोचत असतो. आणि त्याला वाटत असतं हे सगळे काळे आहेत आणि मीच कसा वेगळा आहे. आणि कालांतरानं 10-15 वर्ष निघून जातात. आणि 10-15 वर्षानंतर गरुडाला कळतं की आपले हे बहीण भावंड सगळी त्याची नाही, पिल्लं म्हणजे सोबत वाढलेली, ही कालांतरानं काय झालेली आहे, मृत्यू पावतात, थकतात. त्यांना भक्ष्य पकडणंसुद्धा अगदी अवघड होतं. मग गरुडाचं पिल्लू विचार करतं, माझी भावंड सगळी गेली, त्यांना अजून भक्ष्य म्हणजे शेवटच्या क्षणाला भक्ष्य पकडता आलं नाही, पण माझी नजर अजून तीक्ष्ण आहे, मला छान पद्धतीनं ते भक्ष्य पकडता येत आहे. त्याची महत्त्वाकांक्षा वाढलेली असते. पण तो कधी प्रयत्नच करत नाही. का प्रयत्न करत नाही? सतत त्याच्या मनावर बिंबवलेलं असतं, आपणाला उडता येत नाही, आपलं आयुष्य एवढंच आहे, आपल्याला अशा पद्धतीनं जगायचं आहे. सतत त्याच्या मनावर बिंबवल्यामुळं त्याचा पाय मागं खेचणं म्हणतो ना, तो प्रकार झालेला असतो. त्यामुळे तो कधी प्रयत्नच करत नाही उडण्याचा. कारण लोक काय तर म्हणत असतात ना, मग लोक काय म्हणतील हा प्रश्न सतावत असतो. आणि त्यामुळं गरुडाचं पिल्लू त्या कावळ्यांच्या सोबत राहून कावळाच बनला. तो कधीच गरुडाची झेप घेऊ शकला नाही. इथं सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय, आपल्या समाजात सुद्धा काही माणसं अशी कावळ्याप्रमाणे आहेत. आपला पाय मागे खेचत असतात, आपल्या मनावर सतत बिंबवत असतात. हां, काही माणसं असतात, काही माणसं चांगली असतात, ते योग्य काय आहे हे सांगत असतात, हे जमणार नाही हे सांगत असतात. पण आपली झेप असतानासुद्धा काही माणसांना काय होतं माहिती आहे का, आपण जे काही करतो ना ते बघवत नसतं. आपण एखादं पाऊल पुढं टाकलेलं असतं, आपण सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी करत असतो, ते समाजाला पाहवत नसतं. आणि मग आपलीच माणसं आपणाला टोचू लागतात. ज्या पद्धतीनं चिमण्यांच्यात कसं होतं, एखादी चिमणी जर बाहेर गेली, चिमणीला कोणी तर दुसऱ्या पक्षानं शिवलं, तर त्याच ग्रुपमधली चिमणी त्या चिमणीला टोच्या मारतात आणि तिला मारतात. तर तशाच पद्धतीनं आपल्यातलीच काही माणसं आपणाला टोच्या मारत असतात. त्यांना आपली प्रगती, आपली उन्नती किंवा आपण जे काही करत असो ते पाहवत नाही. मग समाज असेल, आपली माणसं असेल, कोणीही असेल, त्यांना त्यांच्या ग्रुपमधून बाहेर गेलं, त्यांच्यापेक्षा थोडंसं आपण काही वेगळं वागलं ना तर ते खूपच असतं. त्यांना त्यांच्याप्रमाणेच वागायला पाहिजे. ते जसे राहतात ना तसेच आपण राहायचं, तशाच पद्धतीनं आपण वागावं असंच त्यांना वाटत असतं. आणि त्यांच्यापेक्षा जर आपण काही वेगळं केलं, दोन हात वरचढ करणं म्हणतो ना आपण, त्यांच्या पुढे जाणं म्हणजे थोडक्यात, तर ते असं पुढं गेलं ना आपण तर त्यांना खूपच नसतं. म्हणजे हा अशा प्रवृत्तीचा समाज आहे. मग आपण पण काय होतं, आपली लोक काय म्हणतील, लोक काय म्हणे, केवळ या वाक्यावर आपण पाठीमागे राहतो. लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील हे 3 शब्द, पण याच्यावर आपण कितीतरी पाठीमागे राहतो. आपण आपला विकास करत नाही किंवा आपण 2 पाऊल पुढेही जात नाही. पण आपण ऐकत असताना कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं ऐकायचं नाही याचा विचार करणं गरजेचं आहे. एक असंच गाढव होतं आणि वाघ होतं, दोघांच्यात भांडणं लागली. ते गाढव काय म्हणत असतं, गवत निळं आहे. वाघ म्हणत असतं, गवत निळं कधी नसतं. याच्यावरून त्यांच्यात भांडणं जुंपलेली असतात जोरात. आणि एवढ्यात तिथं माकड येतं. माकड म्हणते, चला तुम्हाला मी सिंहाकडे घेऊन जातो आणि तिथं आपण फैसला करूया, गवत कसलं असतं ते. मग अशा पद्धतीनं गाढव आणि वाघ ते दोघंही सिंहाकडे जातात. आणि सिंहाकडे गेल्यानंतर म्हणे, बोला काय आहे तुमची तक्रार. तर गाढव म्हणतो की गवत जे आहे ना ते निळं आहे. वाघ म्हणतो नाही. मग या ठिकाणी काय होतं पहा, निर्णय काय मिळतो. हे सिंह म्हणतो, गाढव तू जे बोलतोस ना निळं आहे ते बरोबर आहे, शाबासकी तुला. आणि अशा पद्धतीने ते गाढव मग निघून जातं. शाबासकी मिळाल्यावर सगळ्या त्याची स्तुती होते ना. पुन्हा थोड्या वेळानंतर ह्या वाघाला राहवत नाही आहे. मग वाघ सिंहाला विचारतो, तुम्ही असा कसा काय निर्णय दिला, मी तर निळं गवत कधीच पाहिलं नाही आहे.
आणि तुम्ही गाढवाचीच पाठ थोपटलात. वाघ इथं मिश्किलपणे हसतो, म्हणतो नादी तू कोणाच्या लागला आहेस. कळलं नाही तो तुम्हाला? आपण कोणाच्या नादी लागायचं, कोण काय बोलत आहेत, मग ती व्यक्ती कशात गिणती असते. मग अशा पद्धतीनं वाघ हा वाघच असतो आणि गाढव हे गाढवच असतं ना. आपण कोणाच्या नादी लागायचं, कोण काय बोलत आहे, आपण कोणाकडे लक्ष द्यायचं. खरंच त्याच्यात काय तथ्य असेल तर ठीक आहे, ती व्यक्ती तर तशा प्रवृत्तीची असली पाहिजे ना. म्हणतो ना, मूर्खांच्या नादी आपण लागू नये, आपणही तसेच म्हणतो. कोणाच्या नादी आपण लागायचं, कारण आपल्याकडे ते गुण नाही आहेच, आपण तर चांगले आहोत. मग अशा लोकांच्या नादी लागून आपण त्यांच्यात गिनती करून घ्यायचं नाही. आपण आपलं कार्य सतत पुढे ठेवायचं आहे. एक पाऊल आपण नेहमी पुढे टाकत राहायचं आहे. कोणाला काही बोलू दे, आपण तिकडे लक्ष अजिबात द्यायचा नाही. आपलं जे कार्य आहे ते कार्य आपण जोमाने आणि नेटाने पुढे तसंच घेऊन जायचं आहे. आणि एक दिवस मग असा येईल, हीच लोक तुमच्या पाया पडायला येतील. ज्यांना वाटत होतं म्हणजे हे जे काम करत आहे हे योग्य नाही, अयोग्य आहे, तीच माणसं तुमचं उद्या अनुकरण करतील आणि तुम्हाला विचारायला येतील की हे कसं करायचं म्हणून. बरोबर ना? पडतात विचार. धन्यवाद सर्वांना. मस्त रहा, मजेत रहा, हसत रहा आणि हसवत रहा.